सोनपेठ तालुक्यातील डिगुळ देशमुख या गावामध्ये उत्तम देवाची श्रीराम कथा सुरू आहे। अगदी त्यांच्या अमृतवाणीतून ही कथा अगदी भाविक भक्त ऐकत आहेत। आपल्यासोबत स्वतः उत्तम देव आहेत। देवा या ठिकाणी ही जी कथा आहे खरोखर अगदी कथेमध्ये प्रत्येकजण मंत्रमुग्ध होऊन ही कथा ऐकत आहेत। काय सांगायचं आहे, कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं जी चरित्र आहे आपण सांगत आहेत। हो, मी उत्तम देव दत्तोपंत जोशी, राहणार भारतवाडा, तालुका जिल्हा परभणी। मी कथा जवळपास 40 वर्षापासून श्रीमद भागवत कथा, रामकथा, देवी भागवत कथा करतो। या डिगुळ गावामध्ये भाविक भक्त मंडळी रामाचे भरपूर आहेत आणि त्यांचा आग्रह नेहमी असतो की रामनवमीच्या उत्सवामध्ये रामकथाच व्हायला पाहिजे इथं। आणि खरं सांगायचं तर सुरुवात जवळजवळ माझ्यापासून सुरुवात झाली म्हटलं तरी हरकत नाही। 2004ला मी सुरुवातीला इथं रामकथा केली होती, 2005ला आणि 2006ला 3 वर्षे केली। पण मला दुसरीकडे श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम नेहमी असतो 20-22 वर्षापासून, म्हणून मी नंतर टाळलं। पण यावर्षी आमचे इथले डिगोळचे हरिभक्तपरायण मारुतराव पांचाळ यांचा जास्त संपर्क असल्यामुळं ते गावी आले माझ्या आणि त्यांनी आग्रह करून मला इथं कथा करण्यासाठी सांगितलं। मी त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं कथा करीत आहे। आज 5 दिवस झाले रामकथाला। या गावामध्ये एवढे भाविक लोक आहेत की जवळपास सगळं गावच कथेला येते असं म्हणायला काही हरकत नाही। एवढं मंदिर आहे, राम मंदिर, याच्यामध्ये जागा पुरत नाही। एवढे लोक सगळे बाहेर रस्त्यावर बसतात पण कथा ऐकतात, मनापासून कथा ऐकतात। त्यांना आवड आहे कथा आहे कथेची, नाही तर एरवी असं खाली कोण बसायलेले। पण कथेची आवड असल्यामुळं, देवाबद्दल प्रेम असल्यामुळं ते बाहेर बसून, मंदिरा इतके लोक बाहेर असतात सगळे। काही जिथं जागा सापडली तिकडे लांब अंतरासुद्धा काही लोक बसून ऐकतात, जागा नाही सापडली तर 3 तास बसण्याची तयारी असते तुम्ही म्हणतात। आणि माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यांना कथा गोड वाटते। योगायोग असा आहे की या ठिकाणी कथा आहे आणि रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर ही कथा आहे। हो, रामनवमीच्या तर दरवर्षी रामनवमी। काय या ठिकाणी काय अनुभव आहे, कारण 40 वर्षाचा जो प्रदीर्घ अनुभव आहे तो परमार्थातला खूप मोठा अनुभव आपल्याकडे आहे। आणि या ठिकाणी आतापर्यंत अनेक या ठिकाणी भाविक आपल्याला भेटत आहेत, अनेक लोकांचे अनुभव असत आहेत। तर आतापर्यंतच्या 40 वर्षाचा काय अनुभव आहे, कसे आपण लोक जोडत गेलात आणि या कथेतून मिळणारा जो सर्वोच्च आनंद आहे काय? माझा अनुभव तर स्वतःचा असा आहे, मी सांगतो। 40 वर्षापासून मी कथा करतो आहे। आता माझं वय 72 वर्ष झाले, पण फारच अपेक्षा अशी मी कधी केली नाही माझ्या जीवनामध्ये। आणि मला वेळ मोकळा असेल तर मी तारखा आणि कथेच्या घेतल्या, कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आणि एवढं लक्षात आले की लोकांना कथाच ऐकावं वाटते, मनोरंजन नको वाटतं आहे असं म्हणजे माझ्या निदर्शनास आलं आहे की नाही। जरी आता लोकांसाठी काही लोक कथा करीत असताना विनोद करीत असतील, मनोरंजन करतील, पण खरं लोकांना कथाच पाहिजे। रामकथाच आवडते, कृष्णकथाच आवडती, देवीची कथाच आवडती। आणि तेवढी भावभक्ती मनात असल्याशिवाय लोक करीत नाहीत ना। आता इथं किती अन्नदान व्हायला आले या डिगुळ गावामध्ये, देशमुख डिगुळ गावामध्ये रामकथा झाली की पंक्तीच्या पंक्ती, बाहेर पंक्ती बसल्यात, विठ्ठल मंदिरामध्ये पंक्ती, भरपूर अन्नदान होतं आहे। आणि ते 1-1, 2-2 अन्नदाते मिळून करतात। फक्त कोणी एकटाच पंगत करतो, कोणी दोघं मिळून करतात। मग एवढं तयारी म्हणजे भावभक्ती असल्याशिवाय नाही ना। एवढी खर्च करण्याची तयारी म्हणजे त्यांचा भाव आहे रामाबद्दल। आणि रामनवमीलाच व्हावंच, रामनवमीमध्ये रामकथाच व्हावी, रामनाम जप व्हावा असा लोकांचा आणि आहे विषय। आता माझ्यावर साथ संगत देण्यासाठी, माझ्याबरोबर संगीताची साथ देण्यासाठी आहे आमचा मुलगा आहे हरिभक्त परायण रामदेव जोशी भारसवाडकर, त्याच्यानंतर प्रभाकर पवनवार भारसवाडकर, हे पुन्हा तबलावादक हरिभक्तपरायण ज्योतिबा कदम सुरपिंपरीकर, आणि इथले अगदी गोड सिंथ वाजवणारे, हार्मोनियम, निरपेक्ष सेवा करणारे आमचे बालासाहेब दिवाण, डिगोळचे राहणारे, अगदी गोड अशी साथ देत आहेत आम्हाला या कथेमध्ये। त्यांचे धन्यवाद मला हरकत नाही। आणि या डिगुळ देशमुख गावाचं कौतुक केलं तेवढं कमी असं माझं मत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी या डिगुळ गावचे पांचाळ देखील आहेत। काय वाटतं या ठिकाणी आपण अगदी मन लावून कथा ऐकत आहेत आणि या ठिकाणी
देवानी आपल्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन कथेस सुरुवात केली. आजचा 5वा दिवस आहे. काय वाटतंय आपल्या गावात साक्षात प्रभू श्रीराम अवतरल्यासारखं वाटतंय? अवतरल्यासारखं वाटतं ना. पहिल्या सालापासून ज्यावेळेस राममूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेस उत्तम देवाची सहज गाठ पडली. त्यांना म्हणला आमची तर मूर्ती स्थापना होणार आहे, त्यानिमित्त रामकथा केली तर आम्हाला बरं होईल, तुम्ही जर तारीख दिली तर. त्यांनी न सौदा करता काही न बोलता आम्हाला तारीख दिली. 4, 5, 6 2006 पासून कथा आमची तर रामकथा त्यांची चलत आली. तेव्हापासून आतापर्यंत झाल्या ते 23वे वर्ष रामकथेला. आमच्या गावात हे सप्ताह एवढा सप्ताह काय आहे ते बाकी होते तर पण जरा ज्याचे त्याचे प्रायव्हेट आहेत. गावाचा सप्ताह म्हणजे एवढा आहे. म्हणजे हे पूर्ण गाव ह्याच्यात सहकार्य पूर्ण असतं. गाव सहकार्य करणारे ह्याच्यात एकही नाही. आणि भजन कीर्तन आणि कीर्तनसुद्धा मनोरंजनचे कीर्तनं आम्ही घेत नाही. आम्हाला कीर्तन पद्धतीतच कीर्तन परमार्थ म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे परमार्थच. कथासुद्धा परमार्थ म्हणजे परमार्थच करणारे महाराज मी घेत असतोय. आणखी काही गावकरी नागनाथ शिंगाडे देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगायचं तुम्ही देखील अगदी आपला जे मॅनेजमेंट आहे किंवा जे आपलं सगळ्याला घेऊन चालण्याची जी ही आहे सामर्थ्य आहे ते पूर्ण गावाला घेऊन आपण सगळेजण युवा असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, अगदी सगळ्यांचा हिरिरीने यामध्ये सहभाग असतो. अगदी बरोबर आहे. मेन सांगायचं म्हणजे 23 वर्ष झाले गावामध्ये 2-3 सप्ताह होते, मात्र पूर्ण गावाचा सप्ताह असतं आहे. आणि मेन सांगायचं म्हणजे ह्या सप्त्याला चालू होऊन 23 वर्ष हे सकाळी काकडा, नंतर दुपारा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारा गाथा भजन, तसंच नंतर पुन्हा हरिपाठ झाल्यावर हरिकीर्तन झाल्यावर जागर, पूर्ण काही कार्यक्रम आहेत. आणि मेन सांगायचं म्हणजे भरपूर आपण सप्ते बघतात, बऱ्याच ठिकाणी मी पण सप्ताह बघतो, तर काही ठिकाणी इना उभा करतात, काही ठिकाणी करीत नाहीत. तर इथं मेन सांगायचं म्हणजे पूर्ण गावकरी इण्याची सेवा करतात. प्रत्येकाला 1-1 तास दिलेला आहे, तर सर्व गावकरी मिळून इना घेतात. बाहेर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच म्हणजे 50% ठिकाणी इना नाही. मेन म्हणजे कुठला बी सप्ताह असू मेन इना हे उभा पाहिजे या. त्याच्यामुळं सर्व गावाचा सप्ताह हे आणि सर्व गावकरी मिळून आनंदात पार पाडतात. तसंच रामकथा झाल्यावर महाप्रसादसुद्धा खूप मोठा पंगत होती. या बघू शकता आपण सर्व गाव जेवण असते दररोज. आणखी काही ज्येष्ठ या ठिकाणी शिंतवादक आपल्यासोबत आहेत. दादा, या ठिकाणी आपण मन लावून अगदी शिंतवादक वादन करतायत, भजनामध्ये गुंग होऊन या ठिकाणी तल्लीन होऊन गायन करतायत, वादन करतायत आणि खरोखरच कथेला एक आगळा वेगळा रंग आलेला आहे. हो, परमेश्वराच्या कृपेनं, श्रीरामप्रभूच्या कृपेनं व महाराजाच्या कृपेनं मी आपली त्यांची साथ करतो आणि त्याच्यात मला आनंद वाटतो. म्हणजे परमार्थ चांगला होतो. काय सांगायचं गावाबद्दल? गाव कसं सहकार्य? गाव नंबर 1 आहे. गावाचं सगळं सहकार्य, सगळे लोक तन मन धनानं सहकार्य करतात. आनंद वाटतोय. आनंद रामकथेमध्ये अगदी सगळेजण या ठिकाणी आनंदानं नाचून गाऊन भजन करून अगदी परमोच्च आनंद मिळवत आहेत. हो, कसं वाटतंय? हो, एकदम आनंद वाटतो महाराज. गेल्या 23 वर्षापासून आमच्या गावामध्ये हा सप्ताह चालतो. गावामध्ये इतर बी मंदिरं आहेत, पण इतर मंदिरापेक्षा राम मंदिरामधले गेल्या 23 वर्षापासून सप्ताह चालतो. या सप्त्याची कमिटी आहे. कमिटी चांगल्या पद्धतीने नियोजन करून अख्ख्या गावाला परमार्थ घडून आणण्याचं योगदान करतात व आपलं सर्व श्रोतेगणांना मंत्रमुग्ध करण्याचं काम महाराजाच्या माध्यमातून मिळवून देतात. खरोखरच बघा, रामनवमी निमित्त या डिवळ गावामध्ये हा सप्ताह सुरू आहे. आपल्यासोबत आणखी जे या कथेला, या ठिकाणी उत्तम देवाच्या कथेला ज्यांची गायक म्हणून साथ आहे असे गायक देखील आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय आपल्या या ठिकाणी गायनानं अगदी प्रत्येकजण आनंदानं या ठिकाणी जागेवरच या ठिकाणी आनंदानं हर्षोल्लासानं या ठिकाणी नाचत आहेत आणि प्रत्येकाला या कथेमध्ये एकदा बसल्यानंतर उठावं असं वाटत नाही? बिलकुल नाही. मी पाहतो गेल्या 15 वर्षापूर्वी मी एक म्हणजे सुरुवात होती माझी या ठिकाणी आदरणीय वडिलांची आमच्या कथा सुरू झाली होती, श्रीराम कथा. तर त्या कथेमध्ये मी आलो होतो. त्यावेळेस मी लहान होतो, पण जे वातावरण इथे पाहिलं ते इतर ठिकाणी मला पाहायला भेटलं नाही, हे यातून मी पाहिलं. आणि यावर्षी पण आता जवळपास 15 वर्षानंतर जेव्हा कथा सुरू झाली त्यावेळेससुद्धा एक वातावरण, जे भाविक येतात इथे, त्या भाविकांची जी श्रद्धा आहे, परत श्रीराम मंदिर, हे सगळं वातावरण पाहून अगदी म्हणजे मन भरून आलं आणि उत्साह
थोडक्यात सांगायचं म्हणजे आणखी उत्साह द्विगुणित वाढला झालेला आहे. आणि द्विगुणित झाला. तुम्हाला काय सांगायचं दादा? इथल्यासारखे भाविक आम्ही बऱ्याच गावांना कथा केली, तर इथल्यासारखा प्रतिसाद भरपूर प्रतिसाद आहे. आम्हाला वेळ गेलेला देखील, सुद्धा पत्ता लागत नाही. तुम्हाला देखील जास्त गायन करावं असं वाटतं. हां, इथला प्रतिसाद बघून आम्हाला पण भरपूर आनंद मिळत आहे. आणखी आपल्या गावचे देगुळ गावचे ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत. काय एकूणच जर पाहिलं तर गावचं वातावरण, गावामध्ये असणारी एकी आणि होत असलेला हा या ठिकाणी श्रीराम कथेचा कार्यक्रम अगदी आनंदाने सुरू आहे. आनंद होता. कसं एकूणच या ठिकाणी गावकऱ्यांची आपल्या या ठिकाणी प्रत्येक जण नित्य सेवा करत हां असतात. करतात ना, प्रत्येकजण सेवा करतात, आनंदानं आपलं हे होतं. तर सगळा कार्यक्रम म्हणजे प्रत्येकाचं सहकार्य प्रत्येकाला लाभतं. सहकार्य. हां बघा या ठिकाणी खरोखरच या कथेतून अगदी मिळणारा जो आनंद आहे हा परमोच्च आनंद आहे. आणि या ठिकाणी सर्वजण या कथेमध्ये अगदी तल्लीन होऊन मन लावून ही कथा ऐकत असतात. कारण या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं जे चरित्र आहे प्रत्येकाला या ठिकाणी तारणारं हे चरित्र आहे. त्यामुळंच ही कथा अगदी प्रत्येकाला भावते आणि त्यानुसार वागण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.